नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेव ऑप्टिक्स या टॉपिक मधील न्यूमेरिकल्स बघणार आहोत। पहिला न्यूमेरिकल आहे व्हाइट लाइट कंसिस्ट ऑफ वेवलेंथ 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर। व्हॉट विल बी द वेवलेंथ रेंज सीन व्हेन द व्हाइट लाइट इज पास्ड थ्रू ग्लास ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.55। गिवन डेटा या ठिकाणी लिहून देऊया। काय दिलेला आहे बघा, व्हाइट लाइट कंसिस्ट वेवलेंथ, व्हाइट लाइट ची जी वेवलेंथ आहे त्या दोन वेवलेंथ या ठिकाणी दिलेल्या आहेत। ओके, की जी व्हाइट लाइट एअर मधून पास होते म्हणून लॅम्बडा ऑफ एअर हा फर्स्ट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 400 नॅनोमीटर। त्याच पद्धतीने अजून एक लॅम्बडा त्या ठिकाणी दिलेला आहे लॅम्बडा 2 फॉर एअर हा 700 नॅनोमीटर। आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे ग्लासचा, ज्याला आपण म्यू म्हणूया, तो दिलेला आहे 1.55। आता आपल्याला माहिती आहे की लॅम्बडा फॉर मीडियम is equal to lambda for air or vacuum divided by refractive index of a medium. Therefore या फॉर्म्युल्यावरून आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा, लॅम्बडा 1 is equal to पहिला लॅम्बडा या ठिकाणी दिलेला आहे 400 नॅनोमीटर डिवाइडेड बाय 1.55। या दोघांचा जर भागाकार केला तर तो आपल्याला भेटेल 258.06 नॅनोमीटर। आणि लॅम्बडा 2 इज इक्वल टू 700 नॅनोमीटर डिवाइडेड बाय 1.55 इज इक्वल टू, या दोघांचा भागाकार लॉग टेबलच्या सहाय्याने केला तर तो भेटेल 451.61 नॅनोमीटर। म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की जी रेंज आहे वेवलेंथची ती रेंज आपल्याला या ठिकाणी 258.06 नॅनोमीटर टू 451.61 नॅनोमीटर इथपर्यंत भेटेल। नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात। द ऑप्टिकल पाथ ऑफ अ रे ऑफ लाइट ऑफ गिवन वेवलेंथ ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर इन फ्लिंट ग्लास हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6 इज सेम as that on traveling a distance x centimeter through a medium having refractive index 1.25 determine the value of x। म्हणजे आता इथे दिलेलं काय बघा, the optical path of ray of light given wavelength traveling a distance, म्हणजे या ठिकाणी जे एखादी लाईट ट्रॅव्हल करतानाचं त्याचं डिस्टन्स दिलेलं आहे 3 सेंटीमीटर इन फ्लिंट ग्लास मध्ये, याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6 एवढा आहे, is same as that on traveling a distance x centimeter through a medium having refractive index 1.25। तीच लाईट x सेंटीमीटर एवढं डिस्टन्स त्या ठिकाणी ट्रॅव्हल करत आहे की ज्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.25 आहे। तर आपल्याला विचारलंय डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ x, म्हणजे ती वेव्ह ट्रॅव्हल करत असताना, ती लाईट वेव्ह ट्रॅव्हल करत असताना त्यानं जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे x, हे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे। दिलेलं काय आहे बघा, की पहिलं जे डिस्टन्स आहे ज्याला आपण d1 असं म्हणूया, ते आपल्याला दिलेलं आहे 3 सेंटीमीटर, म्हणजे 3 गुणिले 10⁻²2 मीटर। त्यानंतर काय दिलेलं आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे ज्याला आपण असं म्हणूया μ1, पहिल्या मीडियमचा 1.6, ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स x थ्रू अ मीडियम हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि दुसरा जो मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.25। ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे x म्हणजेच थोडक्यात आपण म्हणूया की d2 या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे दुसरं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। आपल्याला माहिती आहे ऑप्टिकल पाथ इज इक्वल टू डिस्टन्स इन मीडियम इनटू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, पण इथं यांनी काय सांगितलेलं आहे, ऑप्टिकल पाथ सेम आहेत, म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणूया d1 इंटू μ1 इज इक्वल टू d2 इंटू μ2। Therefore आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, d2 इज इक्वल टू d1 इंटू μ1 डिवायडेड बाय μ2 इज इक्वल टू, d1 ची व्हॅल्यू आहे 3 इंटू 10⁻⁻2, μ1 आहे 1.6 आणि μ2 आहे 1.25 इज इक्वल टू, हे सर्व जर आपण या ठिकाणी लॉग टेबलच्या सहाय्याने केलं तर आपल्याला याचं जे आन्सर आहे ते किती भेटेल, 3.84 इंटू 10⁻⁻2 मीटर, म्हणजेच d2 इज इक्वल टू 3.84 सेंटीमीटर। x जे डिस्टन्स असणार आहे ते x डिस्टन्स या ठिकाणी आपल्याला किती भेटेल, 3.84 सेंटीमीटर। नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात।
A double slit arrangement produces interference fringes for sodium light wavelength 589 nanometer that are 0.20 degree apart. What is the angular fringe separation if the entire arrangement is immersed in water of refractive index? Okay, given data आपण लिहून घेऊयात. A double slit arrangement produces interference fringe for sodium light. त्या ठिकाणी लॅम्बडा दिलेला आहे 589 नॅनोमीटर, म्हणजेच 589 into 10 to power -9 मीटर. That are 0.20 degree apart. 0.20 degree apart म्हणजे थीटा दिलेला आहे 0.20 degree. What is the angular fringe separation if the entire arrangement is immersed in water? वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.33 आणि इथं आपल्याला विचारलेलं काय आहे, व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज सेपरेशन म्हणजे थीटा डॅश हा विचारलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे थीटाचा फॉर्म्युला काय, थीटा इज इक्वल टू लॅम्बडा बाय डी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, म्हणजेच आपण याच्यावरून डी कॅल्क्युलेट करू शकतो. डी इज इक्वल टू लॅम्बडा बाय थीटा. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्याच पद्धतीने पाठीमागच्या न्यूमेरिकल मध्ये आपण बघितलेला फॉर्म्युला, लॅम्बडा फॉर एखादा मीडियम असेल, या ठिकाणी वॉटर आहे, लॅम्बडा फॉर एअर डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम, हाही फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आता या दोन फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. जे थोडक्यात आपल्याला थीटा डॅश कॅल्क्युलेट करायचा आहे. थीटा डॅश इज इक्वल टू लॅम्बडा डॅश डिवायडेड बाय डी. देअरफॉर थीटा डॅश इज इक्वल टू, आता लॅम्बडा डॅश म्हणजेच हा कोण आहे, लॅम्बडा फॉर वॉटर डिवायडेड बाय हा डी. देअरफॉर थीटा डॅश इज इक्वल टू लॅम्बडा फॉर वॉटर आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे, लॅम्बडा ए डिवायडेड बाय म्यू इनटू हा डी तसा 1/d. आता यामध्ये 1/d ही डी ची व्हॅल्यू ही आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे. Therefore, theta dash is equal to lambda for air divided by mu into 1/d ची व्हॅल्यू आपल्याकडे लॅम्बडा बाय थीटा आहे. लॅम्बडा बाय थीटा म्हणजे हेच आपण असं लिहू शकतो, लॅम्बडा ऑफ एअर डिवायडेड बाय म्यू इंटू हा थीटा वरच्या बाजूला जाईल, थीटा डिवायडेड बाय लॅम्बडा. आता हा जो लॅम्बडा असणार आहे हाही एअर साठीचाच आहे, म्हणून लॅम्बडा ए ला हा लॅम्बडा ए कॅन्सल झाला. थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.20 डिग्री डिवायडेड बाय म्यू दिलेला आहे 1.33. थीटा डॅश इज इक्वल टू, हे जर आपण सॉल्व्ह केलं तर थीटा डॅश आपल्याला या ठिकाणी भेटेल 0.1503 डिग्री. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. इन अ डबल स्लिट अरेंजमेंट द स्लिट्स आर सेपरेटेड बाय अ डिस्टन्स इक्वल टू 100 टाइम्स the wavelength of the light passing through the slits. What is the angular separation in radians between the central maximum and adjacent maximum? What is the distance between these maxima on a screen 50 cm from the slit? Given data लिहून घेऊयात. In double slit arrangement slits are separated by a distance equal to, दोन ज्या स्लिट्स आहेत त्या या ठिकाणी 100 times the wavelength of the light passing through the slits. म्हणजे डबल स्लिट मध्ये जे स्लिटचं डिस्टन्स आहे ते आपण डी न या ठिकाणी डिनोट करतो. डी इज इक्वल टू 100 टाइम्स दी लॅम्बडा हे दिलेलं आहे. अजून काय, व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन इन रेडियन म्हणजे आपल्याला थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. द सेंट्रल मॅक्सिमा अँड ॲडजसंट मॅक्सिमम. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्सिमा म्हणजे वाय मॅक्सिमा म्हणजे आपल्याला वायचं डिस्टन्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आपण कसं करू शकतो बघा. देअरफॉर आपल्याला दिलेलं काय, डी इज इक्वल टू 100 लॅम्बडा. देअरफॉर ओके वी नो दॅट आपल्याला काय माहिती आहे, थीटा इज इक्वल टू लॅम्बडा बाय डी. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. देअरफॉर थीटा इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय डी आपल्याकडे इथं आहे 100 लॅम्बडा. देअरफॉर थीटा इज इक्वल टू लॅम्बडाला लॅम्बडा या ठिकाणी कॅन्सल होईल, 1 डिवायडेड बाय 100 म्हणजेच थीटा इज इक्वल टू 0.01 रेडियन. नेक्स्ट विचारलेला आहे डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्सिमा. आपल्याला माहिती आहे y इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय स्मॉल डी. आपल्याला y कॅल्क्युलेट करायचा आहे. आता लॅम्बडा बाय डी म्हणजेच या ठिकाणी थीटा आहे, म्हणजे थीटा इंटू डी इज इक्वल टू, थीटा ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 0.01 इंटू बी हे डिस्टन्स या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेलं आहे 50 सेंटीमीटर म्हणजे 50 इंटू 10 to power -2
गिवन डेटामध्ये आपण लिहून घेऊया d इज इक्वल टू 50 सेंटीमीटर 50 इंटू 10 टू पॉवर -2 मीटर इज इक्वल टू y इज इक्वल टू ह्या दोघांचा जर गुणाकार केला 0.5 इंटू 10 टू पॉवर -2 मीटर म्हणजेच y इज इक्वल टू 0.5 सेंटीमीटर. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. Unpolarized light with intensity I0 is incident on two Polaroids. The axis of the first Polaroid makes an angle of 50 degree with the vertical and the axis of the second Polaroid is horizontal. What is the intensity of the light after it has passed through the second Polaroid? आता इथं आपण फिगरच्या माध्यमातून गिवन डेटा बघूयात. सपोज हा x ऍक्सिस आहे आणि हा y ऍक्सिस आहे. इथं काय सांगितलेलं आहे की जो पहिला पोलॅरॉइड आहे तो 50 डिग्रीचा अँगल तयार करतोय. म्हणजे सपोज हा 50 डिग्रीचा अँगल पहिला पोलॅरॉइड या ठिकाणी तयार करत आहे विथ व्हर्टिकल. ओके. आणि या वेळेला इकडून आपण जी लाईट पास करत आहोत ती I0 लाईट पास करत आहोत. ज्यावेळेला ही लाईट पोलॅरॉइड मधून पास होईल त्यावेळेला ती आपल्याला भेटेल I0/2. हे थेरीमध्ये हा पार्ट आपण बघितलेला आहे. आता याच्या पुढेच दुसरा पोलॅरॉइड त्या ठिकाणी बसवलेला आहे आणि तो कसा आहे हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे हा पोलॅरॉइड अशा पद्धतीने आहे. आता समजा हीच लाईट याच्यामधून पास होत असेल तर या लाईटची इंटेन्सिटी काय असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर हा 50 डिग्री म्हणजे हा जो अँगल असेल हा अँगल आपल्याला 40 डिग्री या ठिकाणी भेटणार आहे. अकॉर्डिंग टू मालूज लॉ आपल्याला काय लिहिता येते बघा. I इज इक्वल टू I0/2 cos square theta is equal to I0/2 cos square theta ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आली 40. म्हणजे जी लाईट दुसऱ्या पोलॅरॉइड मधून पास होणार आहे त्या लाईटची इंटेन्सिटी या ठिकाणी काय असेल I0/2 cos square 40. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. In a biprism experiment, the fringes are observed in a focal plane of an eyepiece at a distance of 1.2 meter from the slits. Distance between the central bright band and the 20th bright band is 0.4 centimeter. When a convex lens is placed between the biprism and the eyepiece 90 centimeter from the eyepiece, the distance between the two virtual magnified images is found to be 0.9 centimeter. Determine the wavelength of light used. म्हणजे थोडक्यात काय की बायप्रिझम एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हा बायप्रिझम आहे आणि कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जी लेन्स आहे ती कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्याची इमेज फॉर्म झालेली आहे. या स्लिट्स पासूनचं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 1.2 मीटर म्हणजेच 120 सेंटीमीटर. त्यानंतर लेन्स पासून जिथं इमेज फॉर्म झालेली आहे तिथपर्यंत जे अंतर आहे ज्याला आपण व्ही म्हणतो हे दिलेलं आहे 90 सेंटीमीटर. म्हणजे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते यू इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. आणि ही जी स्लिट आहे या स्लिट मधलं जे डिस्टन्स आहे ते डी आणि इथं जी इमेज फॉर्म झालेली आहे त्या इमेज मधलं जे डिस्टन्स आहे ते D1 आणि D1 डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे 0.9 सेंटीमीटर म्हणजेच 0.9 इंटू 10 टू पॉवर -2 मीटर. ओके. आपल्याला विचारलेलं काय आहे तर हा डी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे स्लिट मधलं डिस्टन्स. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन स्लिट स्मॉल डी याचं आपण कॅल्क्युलेशन करूयात. कसं करता येईल. मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मॅग्निफिकेशन m इज इक्वल टू D1 डिवायडेड बाय D इज इक्वल टू V/U. आपल्याला D कॅल्क्युलेट करायचं आहे. D इज इक्वल टू D या बाजूला पाठवला म्हणजे काय लिहिल D1 इंटू U डिवायडेड बाय V इज इक्वल टू D1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 0.9 इंटू 10 टू पॉवर -2 इंटू U ची व्हॅल्यू आहे 30 सेंटीमीटर म्हणजे 30 इंटू 10 टू पॉवर -2 होल डिवायडेड बाय V ची व्हॅल्यू आपल्याकडे या ठिकाणी आहे 90 इंटू 10 टू पॉवर -2. सगळं रीडिंग सेंटीमीटर मध्ये मीटर मध्ये घेतलेली आहे. ओके. 10 टू पॉवर -2 ला 10 टू पॉवर -2 या ठिकाणी कॅन्सल होईल. 30 एके 30 30 त्रिक 90. इथं किती राहते बघा 3 एके 3 3 त्रिक 9 म्हणजे 0.3 इंटू 10 टू पॉवर
-2 मीटर, म्हणजे डी जो आहे तो आपल्याला 0.3 × 10⁻⁻2 मीटर एवढा या ठिकाणी भेटला. आता दुसरं आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, बी, डिटरमाइन द वेवलेंथ ऑफ लाईट युज्ड. वेवलेंथ विचारलेली आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे y = λd/d, पण इथं 20व्या ब्राईटचा विचारलेला आहे, म्हणजेच y20 = 20 λd/d. वेवलेंथ आहे म्हणजे लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचा आहे. लॅम्बडा = y20 × d / 20d y20 जो आहे तो दिलेला आहे 0.4 सेंटीमीटर, म्हणजे 0.4 × 10⁻²2 × d हा आताच आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 0.3 × 10⁻²2 होल डिवायडेड बाय 20 × कॅपिटल डी ची व्हॅल्यू जी आहे ती इथं दिलेली आहे 120 सेंटीमीटर, म्हणजे 1.2 मीटर. ओके, आता हे जर आपण सर्व लॉग टेबलच्या सहाय्याने जर सॉल्व्ह केलं तर इथं आपल्याला लॅम्बडाची व्हॅल्यू भेटून जाईल 5 × 10⁻⁷ मीटर, म्हणजेच लॅम्बडा = 5000 × 10⁻⁻10 मीटर, म्हणजेच लॅम्बडा = 5000 10⁻⁻10 मीटर, म्हणजेच एमस्ट्रॉंग युनिट. म्हणजे लॅम्बडा या ठिकाणी आपल्याला भेटला 5000 एमस्ट्रॉंग युनिट. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूयात. In front of a diffraction by a narrow slit, a screen is placed at a distance of 2 meters from the lens to obtain the diffraction pattern. If the slit width is 0.2 millimeter and the first minimum is 5 millimeter on either side of the central maximum, find the wavelength of light. आपल्याला लाईटची वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. आता हाही न्यूमेरिकल आपण फिगरच्या माध्यमातून बघू शकतो बघा, की सपोज हा या ठिकाणी सेंट्रल मॅक्सिमा आहे आणि हा कुठं भेटत आहे आपल्याला, distance 2 meter from the lens to obtain the diffraction. If the slit width is 0.2 millimeter and the first minimum is 5 millimeter on either side, म्हणजे या ठिकाणी पहिला मिनिमा असेल आणि तो किती आहे 5 मिलीमीटर एवढा. जर तो या बाजूला 5 मिलीमीटर असेल तर तो याही बाजूला किती असणार आहे 5 मिलीमीटर असणार आहे. म्हणजे जी विड्थ आहे सेंटरची ती विड्थ आपल्याला या ठिकाणी किती भेटली, सेंट्रल विड्थ ज्याला आपण WC असं म्हणूया, 10 मिलीमीटर एवढी विड्थ आपल्याला सेंटरची भेटलेली. दिलेलं काय आहे त्यांनी, तर डिस्टन्स दिलेला आहे, म्हणजे कॅपिटल डी या ठिकाणी दिलाय 2 मीटर. अजून काय दिलेलं आहे, स्लिट विड्थ सिंगल फ्रॉन ऑफर म्हणजे सिंगल स्लिट ए दिलेला आहे 0.2 मिलीमीटर, 0.2 × 10⁻³ मीटर. अजून काय दिलेलं आहे इथं, ओके, हा डेटा दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला सेंट्रल विड्थचा फॉर्म्युला माहिती आहे, WC = 2 λd divided by A. Therefore, lambda is equal to WC into A divided by 2 into D is equal to WC. width आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 10 × 10⁻³ मिलीमीटर, म्हणजेच 10 × 10⁻³ मीटर इंटू A 0.2 × 10⁻³ डिवाइडेड बाय 2 इंटू कॅपिटल डी दिलेला आहे 2 मीटर इज इक्वल टू बे 1 के बे 5 10 बे 1 के बे 0.1. इथे हे किती भेटून जाईल आपल्याला 0.5 × 10⁻⁻6, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो 5 × 10⁻⁷, म्हणजेच 5000 × 10⁻�10 मीटर. हेच आपण असे लिहू शकतो, लॅम्बडा इज इक्वल टू 5000 एमस्ट्रॉंग युनिट. या ठिकाणी आपण पॉइंट शिफ्टिंग मेथड वापरलेली आहे. पॉइंट शिफ्टिंग कसा करायचा आपण लॉग टेबलच्या सिरीज मध्ये हे बघितलेलं आहे. ओके, म्हणजे लॅम्बडा या ठिकाणी आपल्याला किती भेटला 5000 एमस्ट्रॉंग युनिट. धन्यवाद.